फूडीज कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज मी आळूचं फतफद करणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे आळू, आंबट चुका, शेंगादाणे, हरभऱ्याची डाळ मी कुकरला 4 शिट्ट्या घेऊन शिजवून घेतलेली आहे, हळद, मीठ, कोथिंबीर, लसूण, जिरे, मोहरी, मिरची, डाळीचं पीठ, वरण आणि गूळ घेतलेला आहे। तेल तापत ठेवलेलं आहे पॅनमध्ये। ते तापल्यावर त्याच्यामध्ये आता जिरे मोहरी घालून फोडणी करून घ्यायची आहे। तडतडल्यावर त्याच्यामध्ये लसूण घालायचं आहे, हिरवी मिरची घातलेली आहे, आता 1 चमचा हळद घातलेली आहे। आता जे कुकरला आपण शिजवून घेतलं होतं आळू, चुका, शेंगादाणे आणि हरभऱ्याची डाळ ते घालायचं आहे। चुक्यामुळे ह्याला आंबटपणा येतो, पण तरीसुद्धा आपण त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी घालणार आहोत। वरण घेतलेलं आहे 1 वाटी, ते घालायचं आहे। ते व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊयात। डाळीचं पीठ 1 चमचा घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी मिसळून ते त्याच्यामध्ये आता घातलेलं आहे। तर ते सर्व व्यवस्थित हलवून घेऊयात। सणासुदीला ही आळूची भाजी हमखास होते, मग तुम्ही नक्की ट्राय करा। मीठ घालायचं आहे चवीनुसार। गूळ घातलेला आहे, चवीनुसार घालायचं आहे। आंबट गोड अशी ही भाजी आहे। व्यवस्थित हलवून घेऊयात। चिंचेचं पाणी घातलेलं आहे अर्धी वाटी। चिंचेचं पाण्याने आळूने तोंडाला खाज येत नाही, छान आंबट गोड अशी भाजी होते ही। आता व्यवस्थित हलवून घेऊयात। त्याला एक उकळी आलेली आहे, आता कोथिंबीर घालूयात। तयार आहे आळूचं फतफद। तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा। आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची कृती आणि साहित्य देते, तुम्ही ते नक्की पाहत जावा। थँक्यू।